फाउंडेशन ऑफ इंडिया याच्यामार्फत आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये SIR हा जो कार्यक्रम आहे तो आता सुरू झालेला आहे. साधारणतः आता 20 जूनपासून ही प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि आपले जे BLO आहे, आपल्या 354 जे मतदार याद्या आहेत, तर ते सगळे BLO आहेत त्यांच्यापर्यंत आपण आज रोजी इनोव्हेशन फॉर्म वाटप करून त्यांचं पूर्ण जे ट्रेनिंग आहे BLO ॲपवरचं ते आपण पूर्ण केलेलं आहे. तर आपले आता हे जे BLO आहे ते 30 जूनपासून तर पुढे 29 जुलैपर्यंत हे प्रत्येक घरी जाणार आहे. जे लोक आत्तापर्यंत आपण PSR ॲक्टिव्हिटीजमध्ये जवळपास 88% आपण मॅपिंग करून घेतलेलं आहे आणि ते 88% मॅपिंग झाल्यानंतर काही लोक हे अनमॅप राहिलेले आहेत. त्यांचं आता मॅपिंग पूर्ण करण्यासाठी आता आपले BLO घरपोच जाणार आहे. त्यांच्याकडे जे इनोव्हेशन फॉर्म दिलेले आहे तर ते इनोव्हेशन फॉर्म सर्व मतदारांनी आपल्या स्वतःच्या सहीनुसार त्या BLOकडे भरून देणं अपेक्षित आहे. आलेले इनोव्हेशन फॉर्म हे डिजिटायझेशन करून ते ऑनलाईन केले जाणार आहे आणि त्यानुसार आपली 5 ऑगस्ट 2026 रोजी आपली प्रारूप मतदार यादी डिक्लेअर होणार आहे. त्यानंतर प्रारूप मतदार यादीनंतर जे काही आपले हिअरिंग्स आहेत, म्हणजे ज्या लोकांची नावं या प्रारूप मतदार यादीमध्ये येणार नाही किंवा जे अनमॅप राहिलेले आहेत त्यांचे हिअरिंग्स साधारणतः आपल्या 5 ऑगस्टपासून ते 4 सप्टेंबरपर्यंत आपले हिअरिंग होणार आहे आणि ह्या हिअरिंग झाल्यानंतर साधारणतः 7 ऑक्टोबरमध्ये आपली ही अंतिम मतदार यादी ही डिक्लेअर होणार आहे. जे लोक आत्तापर्यंत अनमॅप राहिलेले आहे तर त्या अनमॅप असलेल्या लोकांनी आपले जे 1 ते 11 पुरावे आहे त्या 1 ते 11 पुरावे आपल्या हिअरिंगच्या वेळेस या ठिकाणी आणून देणं अपेक्षित आहे. आणि ज्या लोकांच्या बाबतीमध्ये ॲनोमलीज आहेत तर त्या ॲनोमलीज कमी करण्यासाठी किंवा त्या ॲनोमलीज ECIच्या जी साईट आहे त्याला डाऊटफुल असल्यामुळे त्या लोकांनी देखील स्वतःचे पुरावे या ठिकाणी सादर करणं अपेक्षित आहे. सगळ्या लोकांना एक याच्या अनुषंगाने एक आवाहन करतो की ECI.net नावाचं एक ॲप्लिकेशन आहे. त्या ECI.netवरती जर आपण ते ॲप्लिकेशन डाउनलोड केलं आणि त्याच्यावरती जर आपण कनेक्ट विथ द इलेक्शन ऑफिशियल असं जर आपण त्या ठिकाणी टॅब आहे त्याच्यावरती क्लिक केलं तर आपण आपले जे BLO आहे कन्सर्न BLO त्यांच्यापर्यंत आपण आपला संपर्क करू शकता आणि आपल्या BLOपर्यंत पोहोचू शकता. आणि ही जी SIR ॲक्टिव्हिटी आहे त्या SIR ॲक्टिव्हिटीचा प्रमुख उद्देश जो आहे की आपलं मतदार यादीमधलं आपलं नाव निश्चित करणं हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. आणि आपलं नाव निश्चित होण्यासाठी सगळ्या मतदारांना 5वा विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांना मी आवाहन करतो की स्वतः पुढे येऊन आपलं SIRमध्ये नाव हे मतदार यादीत राहील यासाठी प्रयत्न देखील करणं गरजेचं आहे. सर्व प्रशासन हे यासाठी पुढचे 3-3.5 महिने प्रयत्न करणार आहे. सर्व राजकीय पक्षाचे जे पदाधिकारी आहेत किंवा इतर सगळे जे या ठिकाणचे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांना देखील आवाहन करतो की या सगळ्या ॲक्टिव्हिटीसाठी मोठ्या प्रमाणात प्रशासनाला सहकार्य करा. धन्यवाद. साधारणतः आता मॅप झालेल्या लोकांचं प्रमाण हे 88% आहे. विधानसभेची जे आपली मतदार यादी बघितली तर 3,52,000पर्यंत आपले मतदार होते. आता ते 3,24,000पर्यंत आपले मतदार आलेले आहेत. 18 ते 19,000 मतदार आपण दरम्यानच्या काळामध्ये वगळलेले आहेत. अजून देखील जे मतदार आपल्याला फिजिकली या ठिकाणी सापडणार नाही किंवा आपल्या समक्ष येणार नाही त्यांचे नाव या ठिकाणी वगळले जाऊ शकतात. आजच आपल्या राजकीय पक्षाच्या लोकांची बैठक झाली, काही प्रेसची बैठक झाली आणि जे आदिवासी समाजातले लोक आहेत जे पदाधिकारी आहेत त्यांची देखील आपण या ठिकाणी बैठक घेतलेली आहे. तर भिल्ल समाजातील लोकांचं बऱ्याच यासाठी जरा थोडासा विरोध जाणवतो आहे, परंतु सर्व आपल्या आदिवासी बांधवांना विनंती करतो की आपलं मतदार यादीत नाव सुरक्षित करण्यासाठी आपण या SIR ॲक्टिव्हिटी जी आहे त्याला सहकार्य करावं. आपलं मतदार यादीतील नाव हे देशाच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. काही ठिकाणी असं लक्षात आलेलं आहे की अनमॅप लोकांचं प्रमाण जास्त आहे. तर अशा ठिकाणी त्या लोकांना तालुका स्तरावरती बोलवण्याच्या ऐवजी आपलेच प्रशासकीय अधिकारी जे आहे ERO आहेत ते स्थानिक पातळीवरती म्हणजे मंडळ स्तरावरती जाऊन त्यांच्या हिअरिंग्स घेणार आहोत आणि त्यांना कशा पद्धतीने आपल्याला जास्तीत जास्त फॅसिलिटी करता येऊ शकतं आणि त्यांचं मतदार यादीत नाव ठेवता येऊ शकतं यासाठी प्रशासन मदत करणार आहे त्या लोकांना. महत्त्वाची गोष्ट की या ठिकाणी त्या व्यक्तीने स्वतः तो हयात आहे आणि त्याच्याकडं आपल्या याच्यातले पुरावे आहे, रहिवासी पुरावे आहे हे या ठिकाणी येऊन प्रूफ करणं अपेक्षित आहे. आता 2002ची मतदार यादी, 2024ची मतदार यादी किंवा इतर सगळ्या अनुषंगिक बाबी हा विषय वेगळा झाला. एखादा व्यक्ती जर स्वतः हयात आहे आणि तो जर या ठिकाणी येऊन त्याचे 1 ते 11 डॉक्युमेंट्स आपल्याकडे जर सादर करत असेल तर त्याचं नाव आपण सुनावणी घेऊन त्याचं नाव मतदार यादीत कायम करणार. काही लोक या ठिकाणी इनोव्हेशन फॉर्मवर सही करण्यास नकार देत आहेत, परंतु सगळ्यांना विनंती आहे की अशी काही बाब करू नका. जर आपण इनोव्हेशन फॉर्मवर सही देण्यास नकार दिला तर आपलं नाव हे मतदार यादीतून वगळलं जाऊ शकतं.